गोदा लवकर आण. जी. या बोयबाई साहेब, व्यवस्थित लेप लावा. हो हो. जिजाबाई साहेब, अहो पायाला थर लावला आणि वाळला सुद्धा. हा बघा ना, इथून खालून हा सगळा लेप वाळून गेलाय. आता तो पूर्ण वाळायच्या आधी पुन्हा लेप लावा. बर. राणीसाहेब बघा, शिवबांच्या माथ्यावरची माती कोरडी पडली. हो, याचा अर्थ माती ताप शोषून घेते तर. हो, माझं तर म्हणणं आहे सर्वांगालाच माती चोपडून घ्या. हा, तसंच करू. जिजाका, शिवबा. शिवबा, शिवबा, माझ्या लेका, माझ्या पृथ्वी मुलाच्या लेका, उठा. शिवबा, शिवबा उघडा, डोळे उघडा. शिवबा, डोळे उघडा. शिवबा, थकलं धनी. माऊली, माऊली. आओ. आबासाहेब. तुमचे आबासाहेब? आलिजा, रणदुल्ला खान के साथ शाहजी राजे और उनके बेटे आए हैं। अगर इजाजत है तो दरबार में। बिल्कुल इजाजत है। रुकिए शाहजी राजे, रुकिए। ये क्या कर रहे हैं आप? आपको कुर्निसात करने की कोई जरूरत नहीं है। नहीं नहीं, जरूरत नहीं है, लेकिन सल्तनत के तख्त के सामने झुकना तो पड़ता है। वो शर्त शाहजी राजे के लिए नहीं है। शाहजी राजे आइए, गले मिलिए।
आज का दिन आदिल शाही सल्तनत के लिए ईद से कम नहीं है। हम निहायत खुश हैं। आइए तशरीफ रखिए। हम बहुत खुश हैं क्योंकि हमारा सबसे सूरमा सरदार आदिल शाही में वापस आया है। शाहजीराजे, आपकी वापसी के खुशी में हम आपको एक बेहतरीन तोहफा इनायत करना चाहते हैं। आदिल शाही का सबसे ऊंचा और सबसे ताकतवर हाथी फतेह गुरूर आपको इनाम में दिया जाता है। बादशाह सलामत, इसकी क्या जरूरत थी? हमारी खुशी शाहजीराजे, हमारी खुशी। आपके लिए एक और तोहफा है। हमारा एक उम्दा अरबी घोड़ा जिसका नाम है करामत। वाह, करामत। लेकिन किसकी? आपकी या शाहजहां बादशाह की? क्या आप नाराज है शाहजीराजे? जी बादशाह सलामत। राजे, अहो शाही कृपा झाल्यावर नाराजी कशासाठी? हा, आमच्या पागेचा 5000 घोडा जप्त झाल्यानंतर आम्हास या एका घोड्याचा तोफा मिळत आहे। लेकिन ये शाही घोड़ा है, सोने से सजाया हुआ। बिल्कुल है, परंतु त्या अगोदर या शहाजीने आदिलशाहीसाठी फौलादाचं काम केलंय। महाबत खानापासून आदिलशाही वाचवली आहे। उपकाराची जाण ठेवा। आम्हास ही हत्ती घोड्यांची खिल्लत नको। अलीजा, गुस्ताखी माफ, लेकिन शहाजी राजा पर अन्याय। खूपच अन्याय। महाराजांना आदिलशाही सल्तनतीकडून ही अपेक्षा नव्हती। हे म्हणजे पाठीत खंजीर खुपसण्याची गोष्ट झाली। गलतफहमी है सोनोपंत। पीठ में भौंका जाने वाला खंजर बीजापुर में नहीं है। हमने उनका साथ दिया क्योंकि अगर हम साथ ना देते तो आज आप जिस आदिलशाही दरबार में खड़े हो शायद वो दरबार ना होता और शायद हम भी ना होते। हाँ शाहजी राजे, शायद आप जिंदा भी नहीं होते। बुरा मत मानिएगा शाहजी राजे, वक्त बुरा होता है, इंसान नहीं। माना कि निजाम शाही तो आपके हाथ से गई, लेकिन आदिल शाही सल्तनत में आप फर्जंद ही कहलाओगे। वाह वाह हुजूर, फर्जंदचा खिताब देऊन आपण राजेंवर शाही खैरातच केली आहे। शाहजी महाराज, खिताब स्वीकार कीजिए। और ये भी। बाजी राजे, एक बात ध्यान में रखना, इस शाहजी का गुरूर तोड़कर हम इसे आलिजा के तलवे चाटने पर मजबूर करेंगे और मखौल उड़ाएंगे। खऱ्या अर्थानं चांग भलं झालेलं आहे शिवबा, भलं झालेलं आहे। वय वय, इडा पिडा टळली शिवबावरची। अहो काय ताप म्हणायचं का काय?
छे, अहो, लय अवघड झालं होतं. पण आई वाघजाईनं माझा शबूत राखला. आता आई वाघजाईला चांदीचं डोळं द्यायला हवं. परंतु त्यासाठी आपल्याला पुण्याला जावं लागेल. अहो मालच किती आहे. आपण या दुखण्या पायी थांबलो होतो नाही का? बाजी काका, गोमाजी काकांना हाती घ्या आणि तयारी करा. आता इथं वेळ दौडून चालणार नाही. अहो पण आम्ही काय म्हणतोय, इतकी घाई कशासाठी? नाही म्हणजे कालच पोराने दिलासा दिलाय आणि आज तुम्ही निघालात. दगदग नाही का होणार? दगदग तर होईलच, परंतु खान जमानच्या सुभेदाराचे सारखे निरोप येत आहेत. त्याला गडावर चौकी पहारे बसवून गड ताब्यात घ्यायचा आहे. होय होय, तो गड पायथ्याशी राहिल्यामुळं आजूबाजूच्या लोकांना लई त्रास देतो. म्हणूनच आम्ही म्हणतोय, आपण पुण्याला होता होईल तेवढं लवकर निघू. अहो म्या म्हणतोय पुण्याला कशाला, शिवनेरीला चला. नाही, आम्ही शिवनेरीवर येणार नाही. महाराजांनी सांगितलंय पुण्यास जावे. आम्ही पुण्यास जाणार आहोत. जिजाबाई साहेब, अहो शिवनेरी बरं आहे की. शिवबा सुद्धा रमून जातात तिथे. आपण आपलेपणानं बोलता, परंतु त्यामुळं आम्हाला कर्तव्याच्या वाटेवरून माघारी फिरता येणार नाही. कर्तव्य अजून हा आहेच का? एवढं होऊन सुद्धा सुरुवात झाली म्हणा. बाजी काका, तयारी करा. जी. तैयारियां तो हमें भी करनी है. आलीजा, आप शाहजी राजे को कुछ जिम्मेदारी. बेशक, हाँ हाँ क्यों नहीं. शाहजी राजे, विजयनगर की सल्तनत खत्म होने के बाद वहां के सारे मुल्क पर हमारा आदिलशाही का कब्जा था, लेकिन अब वहां के राजाओं के पर निकल आए हैं. हमारे खिलाफ बार बार बगावत की कोशिश की जा रही है. हम चाहते हैं कि आपकी तीखी तलवार से आप वो बगावत खत्म करें. कबूल? कबूल है. अल्लाह, शाहजी राजे, हमें आपसे यही उम्मीद थी. रुखसत. मुस्तफा खान, मतलब बादशाह पे दिल कुर्बान. वाह हुजूर, वाह, बहुत खूब. अब शाहजी राजा रोज कुआं खोदेगा और रोज पानी पिएगा. मतलब सरदर्द दूर, दखन में अमन, शाहजहां को शांति. आलिजा, आपने ये सब कुछ कैसे किया? चुभते कांटे को हमने फर्जंद बनाया और फेंक दिया. नका ना जाऊ तुम्ही, ऐका. अहो शिवबा, थांबून कसं चालेल? हा, आमच्यासाठी तरी थांबा. आम्हाला आठवण येईल. मग तुम्ही चला शिवनेरीवर. चला, आम्हाला तर खूप मजा येते तिथे. बयो आजी, आम्ही बांधलेले किल्ले आहेत ना शिवनेरीवर? नाही हो, तुमचे सगळे किल्ले पावसात वाहून गेले. सगळे? हो, पण एक किल्ला शाबूत आहे. हा, आणि तो आहे तुमच्या आठवणींचा किल्ला. आणि तो मजबूत आहे बरं का. असणारच मजबूतीनं उभा. त्यावर कब्जा कोणाचा? अहो थांबवा ना सर्वांना. अहो थांबवलंही असतं, परंतु आपल्यालाच हा गड सोडून जायचा आहे. शिवाय तेही वेळात वेळ काढून आले आहेत.
गोदा जी. गोदा, आमच्या सुनबाईंची एक संदूक आली आहे आमच्या बरोबर शहागडावरून. ती यांच्या बरोबर रवाना करावी. वय. हो त्या संदूकचं काय? घेऊन जा, कारण महाराजांचा निरोप आला तर जयंतीबाईंना कर्नाटक मुलुखात पाठवण्याचं आम्हाला योजावं लागेल. बर, जशी आपली मर्जी. शिवबा, लवकर बरे व्हा आणि पुन्हा कधीही आजारी पडू नका. हं जी. निघतो आम्ही. येतो आम्ही. वाह, आज हम बहुत खुश हैं। बादशाह सलामत ने आपकी बहुत इज्जत की, हमें बहुत अच्छा लगा। वाह। परंतु या इज्जतीसाठी विजापूर पर्यंत यावं लागलं. सवाल तेज है और तीखा भी। सवाल तेज आहे कारण त्यांची बुद्धिमत्ता, आणि तीखा आहे कारण ते त्यांच्या आऊंपासून दुरावलेत. महाराज, महाराज, माहुली गडावरनं स्वार आलाय, त्याने खबर आणली. आमची शोभा खुशाल आहेत. शिवबा बरे, त्याचा ताप उतरलाय. कृष्णेश्वरा, आई जगदंबे, हे घ्या. ज्यांनी खबर आणली त्याला बक्षिसी द्या. जी महाराज, खरंच आई जगदंबेची कृपा झाली. महाराज, स्वार सांगत होता राणी साहेबांनी खूप खस्ता खाल्ल्या. शोभांना फार त्रास झाला का? वारे माप. महाराज, माहुली गडाजवळ आजोबाचा डोंगर आहे. राणीसाहेब तिथे रात्री अपरात्री गेल्या. त्या डोंगरावरनं औषधी माती आणली, त्याचा लेप केला आणि तो लावला. तेव्हा कुठे जाऊन ताप उतरला. पंत, अहो आमच्या राणी साहेब आहेतच जिद्दी. आम्ही थोडं बेफिक्र होतो ते त्यांच्यामुळेच. गुस्ताखी माफ, पर आपके रिश्ते पर मैं इतना ही कह सकता हूं, चिराग भरोसे का रोशन होता है अर्श पर दिल के, जिसे हवा के फरिश्ते भी बुझा नहीं सकते. वाह वाह, बिल्कुल सही फरमाया आपने. खरंच आमच्या राणी साहेब आहेतच थोर. महाराज, आता आपणही जेवून घ्यावं आणि नंतर शांतपणे झोपावं. विजापूर पर्यंतच्या प्रवासात आपण झोपलाच नाहीत. शोभांसाठी तळमळत होतात. आबासाहेब, खरंच तुम्ही? होय संभाजीराजे, आमच्यातला सरदार दौडत होता तो विजापूरच्या शाही वाटेनं, परंतु आमच्यातला बाप दुप्पट वेगानं माहुलीच्या दिशेने चालत होता. बस बहुत हो गया. अब सह्याद्री में महाभारत शुरू करो, यानी कि आपसी झगड़े लड़ाइयां शुरू करो. वाह वाह हुजूर, वाह. आलीजा, लेकिन इस महाभारत के लिए एक कृष्ण का होना भी जरूरी है. कृष्ण तर पाहिजेच, पण सोबत दुर्योधन, दुःशासन आणि शकुनी मामा पण पाहिजे. काय? बिल्कुल सही फरमाया बाजीराजे. लेकिन ये बताइए कि इस महाभारत का शंख बजाएगा कौन? वही जिसके अंदर कृष्ण की चतुराई है, शकुनी की चाल है, भीम की शक्ति है और दुर्योधन का साहस है. वही. कौन? अमीन. अमीन? आपका नाम रोशन करेगा और शाहजी के मुल्क से 10 गुना लगान वसूल करेगा. मियां अमीन को पेश किया जाए. जो हुक्म. पेश किया जाए.